नमस्कार मित्रांनो. अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स मधला आजचा आपला छोटासा अपडेट. मला एक सांगा, गव्हर्नमेंट जे आपल्याकडनं पैसा घेते टॅक्स स्वरूपात, ते कुठे करते हो? हा पैसा आपल्या ग्रोथसाठी, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, डिफेन्ससाठी, वेगवेगळे डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी गव्हर्नमेंट वापर करत असते. गव्हर्नमेंट आपल्याकडनं टॅक्स इन्कम टॅक्सच्या स्वरूपातही घेते, जीएसटीच्या स्वरूपातही घेते. 2023-24 मध्ये गव्हर्नमेंटने इन्कम टॅक्समधनं जो कलेक्शन केलाय तो जवळपास 17.7% जास्त झाला. हो. आणि हा पैसा गव्हर्नमेंटला कुठेतरी आपले इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी किंवा डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करणारे मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची ही राहिली आहे की याच्यात पर्सनल इन्कम टॅक्स ह्याचा कलेक्शन 25% वाढलं आणि कॉर्पोरेट टॅक्सेशन, कॉर्पोरेट डायरेक्ट इन्कम टॅक्सचं कलेक्शन हा जवळपास 10.25% वाढला. गव्हर्नमेंटचं टार्गेट होता कुठेतरी 18.35 लाख कोटी आपल्याला भेटायला पाहिजे आणि हाच आकडा जवळपास 19.70 लाख कोटी भेटला. हे कुठेतरी गव्हर्नमेंटने मागील 4-5 वर्षापासून घेतलेले जे इनिशिएटिव्ह आहेत त्याचा परिणाम असा होतो की इन्कम टॅक्स फाईल करणं खूप सोपं झालेलं आहे. TDSचे रिटर्न फाईल करणं सोपं झालेलं आहे. गव्हर्नमेंट रिफंड 2-2 दिवसात करायला लागली. म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरलं, 2 ते 3 दिवसात तुमचे रिफंड यायला लागलेत. अगोदर अशी पद्धत नव्हती. SMS कॅम्पेन चालवले जातात, ईमेल कॅम्पेन चालवले जातात. गव्हर्नमेंट प्रत्येक इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअरला चांगली तू चांगली सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करते. त्याला कुठेतरी त्यांच्या भाषेत म्हणजे इन्कम टॅक्सच्या लोकांच्या भाषेत ईज ऑफ फायलिंग रिटर्न्स हे करते. कदाचित भविष्यात ते इतकं सोपं होऊन जाईल की तुम्ही फक्त एक बटन दाबलं की तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल होऊन जाईल. तर हाच इकॉनॉमिक्समधला अपडेट का महत्त्वाचा आहे? कारण इकॉनॉमिक्स पैशावर रन होतं, गव्हर्नमेंट पैशावर रन होतं आणि गव्हर्नमेंटला कुठेतरी हा पैसा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा अदर सोशल डेव्हलपमेंटसाठी खूप मोठ्या पद्धतीने उपयोगी पडू शकतो. आज इथंच थांबूया. उद्या परत भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं राहून गेलं सांगायचं ते म्हणजे भेटत राहा. नमस्कार.